माजी मंत्री हेमंत देशमुखांवर गुन्हा दाखल, जमीन गैरव्यवहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। हेमंत देशमुख, रवींद्र देशमुखांसह देशमुख कुटुंब आता गोत्यात आले। धुळे जिल्ह्यातील माजी मंत्री हेमंत देशमुख आणि त्यांच्या नातेवाईकांसह सहकारी अधिकाऱ्यांवर जमिनीत गैरव्यवहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा पोलीस ठाण्यामध्ये माजी मंत्री हेमंत देशमुख, रवींद्र देशमुख यांच्यासह परिवारातील सदस्य आणि सहकारी अधिकाऱ्यांवर सहकारी संस्थेची जमीन परस्पर आपल्या नावे करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। आम्ही आता दोंडाच्याला गुन्हा दाखल केलाय आणि तावकडा शिवारात जमीन आहे आमची अशी फसवणूक झाली। तुम्हाला नोकरीवर पैसे पण आम्हाला पुरे दिले नाही त्यांनी आणि आमचे आजोबा वारले। आता आमचे काकां त्यांनी बऱ्याच दिवसापासून यांचे खेटाखेट चालू आहे पोलीस स्टेशन मध्ये, पण ते आम्हाला उत्तर देत नाही, आम्हाला फसवणूक करताय। ते आम्हाला आता हाकलून दिलं त्यांनी। 4-5 वर्षापासून आम्ही जमीन करत नाही, ते म्हणे तुमची जमीन नाही। मागणी अशी आमची जमीन आम्हाला मिळावं, कारण की आम्ही वंचित झालोय। दोंडाईच्या पोलीस स्टेशनला सहाय्यक निबंधक श्री शेखर साडी यांची फिर्यादीवरून IPC 409, 420, 465 अन्वये माजी मंत्री हेमंत देशमुख व इतर लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। शिंदखेडा तालुका कुक्कुटपालन सहकारी संस्था मर्यादित दोंडाईच्या तालुका शिंदखेडा चे तत्कालीन चेअरमन यांनी संस्थेच्या नावावर नोंदणी दस्त करून खरेदी केलेली शेतजमीन परस्पर नातेवाईकाच्या नावावर केलेली आहे। त्या संदर्भात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे। आता आम्ही 5-6 वर्षापासून जमीन कसंच होतो। 5-6 वर्षानंतर आमचे काका हे इथे येत होते जमीन कसाला, त्यांनी सरळ सांगितलं की जमीन कुक्कुटपालन संस्थेच्या नावावर आहे ही जमीन। आता आम्ही कुक्कुटपालन संस्था चालू करतोय, तरी सुद्धा यांनी कुक्कुटपालन संस्था चालू केली नाही। आम्हाला तर आशा लागली होती काहीतरी आम्हाला नोकरी भेटेल, हाताला उद्योगधंदा भेटेल, काहीतरी कामधंदा भेटेल। त्यामुळे आम्ही ही जमीन वापस मिळण्यासाठी आम्ही दोंडाच्या इथे हेमंत देशमुख यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली। फिर्याद अशी की ही जमीन आम्हाला मिळावी, आमची जमीन जर आम्हाला मिळाली आम्ही फिर्याद ऑटोमॅटिक मागून घेतली। या संदर्भात अधिक माहिती दिली आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी। पाहूया। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा या शिवारातील 14 हेक्टर जमीन माजी मंत्री हेमंत देशमुख यांनी गेल्या 30 ते 35 वर्षापूर्वी घेतली होती। कुक्कुटपालन व्यवसाय या ठिकाणी सुरू करेल आणि स्थानिक शेतकरी असतील किंवा तरुण असतील यांना रोजगार उपलब्ध केला जाईल अशी आशा देखील या ठिकाणी शेतकऱ्यांना दिली गेली होती। परंतु गेल्या 30 वर्षापूर्वीपासून या ठिकाणी कुठलाही व्यवसाय आला नाही आणि कुठल्याही शेतकऱ्यांच्या मुलांना या ठिकाणी नोकरी मिळाली नाही। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। शासनाने निधी देखील या कुक्कुटपालन व्यवसायाला दिली होती, परंतु कुठलाही या ठिकाणी व्यवसाय आला नसल्याने शेतकरी नाराज व्यक्त केलेले आहे। शेतकऱ्यांकडून म्हणणं असं आहे की परस्पर माजी मंत्री देशमुख असेल यांनी ही जमीन आपल्या स्वतःच्या नातेवाईकांच्या नावावरती केल्याचा आरोप या ठिकाणी शेतकऱ्यांनी केला होता। आता हे प्रकरण दोंडाईचा पोलीस स्टेशन या ठिकाणी गेले असल्या कारणामुळे आता पोलीस शेतकऱ्यांना न्याय देईल का आणि या ठिकाणी या संपूर्ण प्रकारची चौकशी कशा पद्धतीने करतील आता हे या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे। तुषार परदेशी, जय महाराष्ट्र न्यूज, धुळे।